नमस्कार मंडळी, मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉग ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मस्त असं सूर्य निघलं होतं, छान असं वाटत होतं. सकाळी 7 वाजले होते. आम्ही थोडंसं लेटच जातो फिरायला, कारण की आमची घरातली कामं आवरल्यानंतर मुलांनी शाळेत पाठवल्यानंतरच आम्ही घरातनं बाहेर पडतो. वरची शाळा असते 7 वाजता, 7च्या नंतरच आम्ही फिरायला जातो. आज आमच्यासोबत सासूबाई पण आलते. टोचून वगैरे बोलायचं चालू होतं, टोमणं देऊन बोलायचं चालू होतं. हे काय आता सहन होत नाही, काय सहन होत नाही तुम्हाला पुढं सांगतेच. आंब्याचं झाड, घर इतकं मस्त बांधलं त्यांना. आमच्या नशिबात एवढं छान घर कधी व्हायचं हे विचार करत मी घरी आले. घरी आल्यानंतर श्रद्धाबाई अजून झोपले होते. मी आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं, आंघोळ वगैरे केलं. मुलींची शाळेची टायमिंग झालं तर म्हटलं दोघीसनी आवरून द्यायचं. ह्यांचं कसं आहे माहिती आहे का, मी जसं वेणी घालते ना त्यांना पटत नाही, आणि तिने केस सोडून जातात ना ते मला पटत नाही. शाळेत एकतर ओरडतात, ह्यांची मम्मी पप्पा ह्यांना सरळ पाठवत नाही का, हे करत नाही का, ते करत नाही का. मस्त आम्ही व्यवस्थित पाठवायला बघतो, पण ह्या मुली जायला नको का, असं ह्या पद्धतीनं जबरदस्तीने यांच्या वडून वेण्या घालावं लागतात. तवा कुठं ह्यांनी गप थांबून असं वेणे घालून घेतात. दोघींचं पण असं जाऊसपत्र इतकी किरकिर असते ना, काय सांगायला नको. दोघींचे पण वेणी घातलं. मी सकाळी केस धुतलेले तसंच ते वाजून टावेल डोक्यालाच होतं. मस्त असं केस झटकून, केस असं झटकायचे नाही म्हणतात, पण मी काय करते, थोडंसं फार झटकले ना गुत्ता जरा कमी होतो. तसंच पुसून घेतलं ना मग गुत्ता जास्त वाढतो. इथं ह्या बाईला तर शाळेला जायचं नव्हतं, काहीतरी बहाणं करत होते, माझं दाढ दुखाले, हे दुखाले, ते दुखाले म्हणून. इथं टिकली लावली नव्हती अजून, तर म्हणून म्हटलं आता लगेच जरा थोडंसं लिप बाम आणि थोडीशी टिकली लावून घेतली. आणि एक चहा बनवून ठेवला होता. अजून चहा तर काय पिलं नव्हतं, ते बनवून ठेवून आलं. तर पहिल्या पोरींचं तयार करून पाठवल्यानंतर मग हे करायचं. मग इथं लगेच आतमध्ये आले. त्यांच्या टिफिनसाठी मॅगी बनवायचं, तर त्यांना आज मॅगी पाहिजे होतं डब्यासाठी. रेग्युलर काय देत नाही, कधीतरी एकदा ठीक आहे. असं म्हटलं चला एकदाच काय दिलं, तर त्यांना दोघीसनी 4 मॅगी आणून 4 मॅगी बनवायला ठेवलं. मग नंतर माझं स्वयंपाकाचं काम पण होतं. म्हटलं चालते, हे झाल्यानंतर ते दुसरं काम करायचं, ते झाल्यानंतर ते दुसरं काम करायचं, असं असतेच. किचन कट्टा तर इतका घाण झाला होता ना, या मुली जाऊसपुत्र काय सुचत नाही, म्हटलं नंतरच करावं. तर काय टोमणं देऊन बोलतात आणि काय ते सांगते. आता सध्या तरी माझी 5-6 महिने नंतरच वजन इतकं जास्त वाढलं आहे ना माझं, काय सांगायला नको. म्हणजे एवढी म्हणजे जाडच असं बोलतात. एकदम जाड झालीस तू, काही खातीस किंवा कसं वजन वाढते तुझं, कसंच किती विचित्र दिसतीस, किती इद्र दिसतीस, असं काही लोकांची बोलणं असतात. म्हणून म्हणलं हे जास्त मी मनावर घेतलं. आणि कालपासून ना 2 दिवस झालं पण माझं रुटीनमध्ये थोडंसं बदलसुद्धा झालेलं आहे. एवढं टोमणं देऊन बोलायला सण होत. आणि कधीनी कसं एकदम डायरेक्ट बोलत नाही ना, असं टोचून टोमणं देऊन असं बोलण्यात येतं आहे लोकांचं काय घेणं. पण आपण पण थोडंफार सुधारणा करा, आपल्यासाठी पण तेच चांगलं नाही आहे. म्हणजे जास्त असं हे होऊन जाईल, ते पुढं वजन वाढता जास्त वाढेल, परत आपली तब्येत बिघडायची शक्यता असते. म्हणून मी पण थोडंसं काळजी घ्यायला सुरुवात केली. तर इथं सगळं मिरच्या वगैरे वाळवून घालून आले. लेकाने मस्त असं मॅगी बनवलं होतं, ते मॅगी तो खाल्ला. नंतर टी व्ही वगैरे चालू झाली. बाहेर बसले होते मी उन्हात. बाहेर ऊन इतकं कडक पडलेलं, म्हणजे सावलीमध्ये बसलेलं मिरच्या राखण करत बोर होत होतं. मग नंतर आत आले, भांडी घासलेली होती ते लावून घेतलं. सगळी असंच पडलं होतं, कारण की एक जण मिरच्या राखण करत बसावंच लागतं बाहेर. आणि दुपारची झोपसुद्धा मी टाळली आता. आणि चहासुद्धा मी जास्त पित नाही, कधीतरी जास्त एकदम. मी तर 4 दिवसानंतर चहा घेतला असेल आज काहीतरी, तरी चालेल. असं एखाद्या वेळेस चालतंय, तसं काही होत नसते. मग नंतर स्वयंपाक करायला घेतलं, सगळी भांडी लावून घेतलो, लगेच स्वयंपाक करायला घेतला. वांगी आज भरलेली वांगी बनवायची होती, चपाती बनवायची होती, भात बनवायचं होतं. आज तुम्हाला वांग्याची थोडीशी रेसिपी दाखवायची म्हणून, म्हणजे क्लिअर काय दाखवलं नाही, तुम्ही कमेंट केल्यानंतर पूर्ण छानसं असं तुम्हाला रेसिपी दाखवेल मी. सगळं मसाला आपल्या घरात असतं ते सगळं मिक्सरला लावून घ्यायचं. आणि नंतर वांगं मस्त असं पहिल्यांदा वांगं बारीक असले ना तेच घ्यायचं, कारण की मोठी वांग्यांना चव होत नाही. आणि चव झाले ना 2-3 वांग्याचंच होतं. ही तर मी किमान 10 वांगी तर घेतलेलं. आमच्या घरात माझ्या लेकाचं तर म्हणजे आवडीचं वांग्याची भाजी म्हटलं तर आवडीनं खात होतो. त्याला 2 किंवा 1 अंडी तळून दिलं, आणि ते वांग्याची आमटी असली की मस्त असं एक चपाती किंवा भात खाऊन पोट भरून घेतो. नाही तर सहसा करून त्याचं आवडीचं जेवण नसेल ना, तो अजिबातच जेवत नाही त्यासाठी. तर इथं बघू शकता, हळद, मीठ, धनिया पावडर, जिरा पावडर, चटणी, मीठ, आपलं मसाला सगळं लावून घेतलेलं, ते सगळे एकत्र करून घेतलं. नंतर ते सगळं मसाला भरायला सुरुवात केली. मस्त असं म्हणजे एकदम गच्च असं भरून घ्यायचं मसाला, म्हणजे पडू नये असं. मग तेल घालायचं, थोडंसं जिरं घालायचं, थोडंसं
कढीपत्ता असेल तर घालायचं, नसेल तर राहू दे. कारण की मसाला तर आपण सगळं भरलेलंच आहे त्याच्यामध्ये वांग्यामध्ये. जास्त काही तेलामध्ये फ्राय करायचं नाही. सगळं वांगे आहे ना मस्त असं तेलामध्ये सोडून द्यायचं. ते एकदम वाफ छान असं तडका बसला ना, मग वांग्याची भाजी थोडंसं लगेच आता पाणी टाकायचं नाही. थोडं मसालासुद्धा त्या जे राहिलेले मसाले ते घालून मस्त असं तेलाचा तडका द्यायचा त्याला. छान असं दिल्यानंतर थोडंसं आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तर पातळ ठेवायचं, नाही तर घट्ट असेल तर घट्टपणाच ठेवायचा. असं आम्हाला तर पातळ लागतो म्हणून मी तर पातळच भाजी बनवते. मस्त असं झालेलं होतं. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि चॅनलला सबस्क्राईब. चला बाय.